देशी गाय आणि बैलांचं संगोपन करण्याची परंपरा असलेल्या इचलकरंजीतील चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं राधा नावाच्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। पशुधन हेही आपल्या जीवनाचा भाग असून त्यांचा सन्मान केला पाहिजे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। या निमित्तानं ग्रामीण संस्कृती आणि पशुप्रेमाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। इचलकरंजीतील चव्हाणमाळा परिसरात चव्हाण कुटुंबीय वास्तव्यास आहेत। युवराज आणि प्रवीण चव्हाण यांच्या कुटुंबियांना देशी गाय आणि बैलांचं संगोपन करण्याची आवड आहे। चव्हाण बंधूंच्या बैलांनी विविध ठिकाणच्या बैलगाडा शर्यतीत बक्षिसं मिळवली आहेत। पशुप्रेमी चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं राधा गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यासाठी मंडप उभारून आकर्षक सजावट केली होती। फुलांचं तोरण करून गायीचं स्वागत करण्यात आलं। हार फुलांनी सजवून गायीला रंगीत वस्त्र परिधान केले। सुवासिनी गायीची विधिवत पूजा केली, तसंच तिची ओटी भरण्यात आली। कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाच्या पंक्ती उठल्या।